स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथून एक धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे। घोडेगाव येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी दोन महिला आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत मोठा धिंगाणा घातला। भरदिवसा मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या या दोन्ही महिला आरोपींना घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे। ही घटना दिनांक 14 जून रोजी पुणे ग्रामीण मधील घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। याच दरम्यान घोडेगाव पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खासगी वाहनाने परिसरात पेट्रोलिंग करत होते। याच दरम्यान दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोजे घोडेगाव येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रस्त्याच्या कडेला दोन महिला आरोपी या राहणार पुणे, त्यांची अंदाजे वय 25 ते 30 वर्षे असे असून महिला या सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवताना दिसून आल्या। त्या अत्यंत असभ्य वर्तन करत मोठमोठ्याने आरडाओरडा करत होत्या। परिस्थितीची गांभीर्य ओळखून महिला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले। पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान या दोनही महिला आरोपींच्या तोंडाचा तीव्र वास येत असल्याने त्यांनी अंमली किंवा मादक पदार्थाचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आला। यानंतर पोलिसांनी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले। ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या महिला आरोपींनी मादक पदार्थांचे सेवन केल्याचा लेखी वैद्यकीय अभिप्राय पोलिसांना दिला आहे। तर या दोन्ही महिला आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार भाऊ कोरके करत आहेत। सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक आरोग्य टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची कायदेशीर जबाबदारी आहे। कोणत्याही अंमली किंवा मादक पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी वावरणे, असभ्य वर्तन करणे किंवा आरडाओरडा करणे हा कायद्याने गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो। अशा कृत्यांमुळे समाजातील वातावरण दूषित होते। नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या आजूबाजूला किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेत असेल किंवा शांततेचा भंग करत असेल तर सुजाण नागरिक म्हणून तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, कायद्याचे पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा।